नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर आता ठरलेला आहे पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता अखेर या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. शेतकरी मित्रांनो, सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आम्हाला केव्हा मिळणार. आता शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये थेट डायरेक्ट डीबीटी वर जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, पण आधी बघूया महत्त्वाची सूचना काय आहे आणि पीएम किसानचा 23वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार. तर शेतकरी मित्रांनो, हप्ता मिळवण्यासाठी काही नवीन नियम लागू झालेले आहे. युनिक फार्मर आयडी आता तुमच्या जवळ पाहिजे. त्यानंतर ई-केवायसी, आधार कार्ड, बँक लिंक, जमिनीची पडताळणी पूर्ण असेल तरच तुमचा हप्ता येऊ शकतो, अन्यथा तुमच्या खात्यावरती पीएम किसानचा 23वा हप्ता येणार नाही. शेतकरी मित्रांनो, आता कोणते शेतकरी मिळू शकतात 23वा हप्ता. तर योजनेच्या पात्रतेसाठी काही खालील अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. छोटे आणि श्रीमंत शेतकरी म्हणजे 2 हेक्टरी पर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड, बँक खात्याची लिंक आहे ते शेतकरी पात्र ठरणार. त्यानंतर ई-केवायसी पूर्ण असणे ते शेतकरी पात्र असणार. शेतकरी मित्रांनो, आणि नवीन म्हणजे फार्मर आयडी आता तुमच्या जवळ असणे अतिशय आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, चांगली जर बातमी बघितली तर 22वा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आणि 23व्या हप्त्याची तारीख जर बघितली तर शेतकरी मित्रांनो, दर 4 महिन्याने म्हणजे जुलै महिन्यात हा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आता केंद्र सरकारने अद्याप नेमकी तारीख जाहीर केलेली नसली तरी पण शेतकरी मित्रांनो, जुलै महिन्यामध्ये किंवा जून महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटू एकदा पुढच्या अशाच नवीन अपडेट मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.